नमस्कार. आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात. पण ज्ञानेश्वरा, ती मुलं जेव्हा म्हणतात की ओम भवती भिक्षाम देही असं म्हणायचा अधिकार फक्त मुंज झालेल्या मुलांना असतो, तेव्हा वाटतं की जळून जाऊ दे हे लाजिरवाणं जिणं. निवृत्तीचे हे निर्वाणीचे उद्गार ऐकून रुक्मिणीच्या मनाचा धीर सुटला. अपराध आपला आणि त्यासाठी या कोवळ्या निष्पाप मुलांना शिक्षा. हा कुठला न्याय आहे? हे कुठलं शास्त्र आहे? त्या मनातल्या मनात म्हणाल्या, हा देवाघरचा न्याय खचित नाही. देव दयाळू आहे ना, त्याच्या घरचा न्याय इतका कठोर असूच शकणार नाही. आता माणसाच्या घरचा कसा असेल हे आज दुपारी दिसेलच. दुपारच्या शास्त्रसभेचं स्मरण होऊन त्यांनी आपलं मन सावरलं आणि मुलांना म्हटलं, चला रे बाळांनो, 2 घास पोटात घाला. यांची ही देवपूजा आटोपली पहा. मातेच्या आज्ञेनुसार सारी मुलं मुकाट्यानं जेवायला बसली. विठ्ठलपंतही त्यांच्या पंक्तीला बसले. त्या साऱ्यांनी देवानं दिलेलं जेवण गोड करून घेतलं. कोंड्याच्या मांड्याची मेजवानी संतोषानं ग्रहण केली. ब्रह्मवृंदाच्या सभेकडे जाण्यास निघण्यापूर्वी विठ्ठलपंत काही क्षण देवासमोर जाऊन बसले. चंद्रमौळी घरात देव्हाराही तसाच. ध्यान लावून काही काळ ते देवाच्या कानाशी कुजबुजत होते. देवा, आम्ही संन्यासाचा संसार थाटला हा जर आमचा घोर अपराध असेल तर तशीच घोर शिक्षा आम्हाला घडावी. परंतु आमचा अल्प अपराध नसेल तर घोर शिक्षा आमच्या पदरात टाकू नकोस. आमचा अल्पस्वल्प अपराध उदार अंतकरणानं पोटात घे. शेवटी देवच दयाळू असतो. शेवटी विठ्ठलपंत मोठ्या स्वरात म्हणाले, हरिओम हरिओम. तो स्वर त्यांच्या अंतकरणाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडला आणि क्षणकाल त्या शांत पवित्र वातावरणात घुमला. विठ्ठलपंत जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा सूर्यदेव माथ्यावर यायला निघाला होता. त्या सूर्यदेवाचं प्रतिबिंब पोटात साठवून इंद्रायणी कुठेतरी चपळाईनं निघाली होती. कुठे? देव नेईल तिकडे. सारं काही देवाजीच्याच हातात. माथ्यावर येत चाललेल्या सूर्यदेवांचंही ओन चटकत होतं. त्या तापलेल्या मार्गावरून चालताना विठ्ठलपंतांच्या अंतर्मनाला परिस्थितीचे चटके बसत होते. बाहेरील शरीराला तप्त सूर्याचे चटके जाणवत होते. ब्रह्मवृंदाचं ते धर्मपीठ गावाच्या एका दूरवरच्या एका सोवळ्या भागात वसलेलं होतं. जणू अन्य सर्वसामान्य गावकऱ्यांच्या संपर्कानं ते विटाळलं असतं, म्हणून या एका बाजूच्या जागेची त्या धर्मपीठासाठी बुद्धिपुरस्सर योजना केली असावी. त्या पीठापर्यंत अनवाणी चालत जाताना विठ्ठलपंतांना केवढे कष्ट पडत होते. ते धर्मपीठाचे स्थान जवळ येत चाललं तेव्हा त्यांच्या मनाचे चटके वाढायला लागले. उन्हाच्या चटक्यांनी तर पावलं जळत होती. ते धर्मपीठ वृक्षांनी वेढलेलं असल्यामुळे त्या स्थळी पाऊल टाकताच एकदम सावलीचा गारवा जाणवू लागला. विठ्ठलपंतांचं मनही काही काळ थंडावलं, पण काही काळच. ब्रह्मवृंदाच्या सभेत त्यांनी प्रवेश केला. व्यासपीठाजवळच त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली होती. व्यासपीठावर 5 धर्ममार्तंड आसनस्थ झालेले होते. जणू 5 परमेश्वर. 5मुखी परमेश्वरी न्यायनिवाडा होणार होता. तो न्यायनिवाडा ऐकण्यासाठी त्या सभेत बरेच ब्राह्मण उपस्थित होते. विठ्ठलपंत भूमीवर आसनस्थ झाले असताना तिथे सावळाराम अचानक उपस्थित झाला. विठ्ठलपंतांना उद्देशून म्हणाला, आपण उभं राहावं आणि या धर्मपीठाला वंदन करावं. विठ्ठलपंत तत्काळ उठले आणि त्यांनी त्या धर्ममार्तंडांना खाली वाकून वंदन केलं. मग सावळाराम म्हणाला, आता मी सांगतो त्याप्रमाणे माझ्या मागून म्हणा. सावळारामानं सांगायला प्रारंभ केला, आपण परमेश्वरासमान असलेले ब्रह्मवृंद, मला जो न्याय द्याल तो मी शिरसावंद्य मानून तो अनुसरेन. हे मी परमेश्वराची
त्रिवार शपथ घेऊन सांगतो. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.